जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। मीठमुंबरी बीचवर ऑलिव्ह रिडले कासवांची एका घरट्यातून 123 अंड्यांपैकी 81 पिल्ले तर दुसऱ्या घरट्यातून 95 पैकी 37 पिल्ले सुखरूपपणे समुद्रात सोडण्यात आली। या प्रसंगी वन विभागाचे देवगड विभागाचे वनरक्षक निलेश साठे, वनमजूर कृष्णा सुद्रिक उपस्थित होते। या प्रसंगी मीठमुंबरी गावचे सरपंच कृष्णा गावकर, कांदळवन समितीचे बीच मॅनेजर लक्ष्मण तारी, गाभित समाज देवगड अध्यक्ष संजय पराडकर, प्रियांका तारी आदी मान्यवर उपस्थित होते। या निमित्ताने सर्व मंडळींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच कुतूहल पाहायला मिळाले। कासव संवर्धनाच्या माध्यमातून वन विभाग सावंतवाडी, कांदळवन कक्ष मालवण व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या माध्यमातून आगामी काळात या मीठमुंबरी बीचवर कासव महोत्सव आयोजित करण्यात यावा, जेणेकरून बहुसंख्य ग्रामस्थ व पर्यटक यांना कासव संवर्धनाचे महत्त्व व येथील संपन्न जैवविविधतेची परिपूर्ण माहिती घेता येईल व कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटता येईल, अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली।